धनंजय मुंडेंवर आपली सुपारी दिल्याचा आरोप केलाय। या खळबळजनक आरोपामुळे जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचलाय, 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंवर आरोप करून खळबळ उडवून दिली। दरम्यान जरांगेंवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मात्र जरांगेंचे हे सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी तर केलीच, पण आपल्यासह जरांगे आणि आरोपींचं ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा असं आव्हानच जरांगेंना दिलं। मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगेंनी सुद्धा पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि मुंडेंचं आव्हान स्वीकारलं। ते पोरं आता अटक आहेत, हे कुठं भेटले, त्याविषयीचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची। परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन। हे आता मागं करू देणार नाही मी सुद्धा। आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तो डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ, प्रमुख सूत्रधार कट रचण्याचा सामूहिक हेवची। धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल, तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। तर आपल्या विरोधातल्या आकसापोटीच जरांगे आरोप करतायत असं म्हणत धनंजय मुंडेंनी या आरोपांचं खंडन केलं। एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला, बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही, म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय, सामाजिक एवढंच नाही एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा। तर धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळल्यानंतर जरांगेंनी तातडीनं दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली। यामध्ये धनंजय मुंडे आणि आरोपींमधील संभाषण असल्याचा दावा जरांगेंनी केला। काय करायचं चालतं, काय अडचण सांगतो। ड्रायव्हर येतो मग साहेब, नवी गाडीच पाहिजे असं पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली कधी गाडी देईन। चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहे का मग? उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो। सोमवार येऊ का? चालतंय, येतो साहेब परळीला। माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, कॅम्पिंग कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट, मी तिन्हीला तयार आहे। नार्को टेस्टचा अर्थ पाय आधी मी करतो, मग करतो का? कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलं। परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊस, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती
ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ गेला आधी. तिथं एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल, आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून. ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. तर यावरून धनंजय मुंडेंनी नार्को टेस्ट करण्याचं दिलेलं आव्हान जरांगे पाटलांनी स्वीकारलं. मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपीमध्ये दादा गरड याचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. डुकरासारखे काळकुटे यांना धरून नेतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटल्याची कबुली दादा गरडनं दिली आणि तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे या व्हिडिओमधून त्यानं ही माहिती दिली होती. जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणारा संशयित आरोपीमध्ये दादा गरड याचा समावेश आहे. तो धनंजय मुंडेंचा सहकारी आहे. तर गरड हा बीड जिल्ह्यातील गेवराई इथला रहिवासी आहे. दरम्यान याचा अनेक व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. हा एकच नाही तर असे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहे असं जरांगे पाटील म्हणतात. नंतर माझ्या मुंडेच्या माझ्या थ्रू आले ते फोन करून माझ्या दादा येते मला ते बंद मला मी त्याला राईट टाइम आला डुक्कर जसे धरून येत तसं येतो म्हणले मी त्याला म्हणलं मला तेव्हा बरेच दिवस झाले ना. आता नाही अशात समजा ते त्यांचाच विषय काढतो. ते शेवटची भूमिका वापरली म्हणून मी इथपर्यंत आलो. गाडी माझी प्रोटेक्ट करणार माणसाचा संपर्क बंद. तर या वादामध्ये जरांगेंनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. तर धनंजय मुंडेंनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नाचका त्याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा. कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या, प्रत्यक्ष बैठका झालेल्या. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे.